शेतकऱ्यांची तक्रार आतापर्यंत माझ्यापर्यंत आलेली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय आहे। शेतकऱ्यांनी हमीभाव मिळतो म्हणून आपलं सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीला जमा केलं आणि ते सोयाबीन चोरीला गेलं तसंच म्हणावं लागेल, कारण शासनाच्या नियमानुसार 15 दिवसात शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे मिळायला पाहिजे। पण सोयाबीन नंतर हरभरा निघाला, त्याच्यानंतर उदीम होऊन जमीन पुन्हा तयार आहे आणि अजून पण सोयाबीनचे पैसे मिळाले नाही। 4 महिने झाले, 35 शेतकऱ्यांचे नावं समोर आले असले तरी यामध्ये 200-250 शेतकरी अडकले असा अंदाज आहे। ते सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीनं परस्पर विकलं असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। काय होत असते भावांनो, बाजार समितीत शेतकऱ्यांकडून 4 बार चालण्या मारून माल घेतला जातो। ते चांगला माल हे जे बाजार समितीतले मोठे बोके आहे ते हे चांगला माल परस्पर दलालाला विकतात आणि त्या दलालाच्या जवळचा चाळणी मारून उरलेला भंगार माल भेसळ भासळ करून वखारला शेतकऱ्यांच्या नावाने हे लोक जमा करतात। असं आजपर्यंत चालायचं, पण ह्या प्रकरणात शेतकऱ्यांचा माल वखारपर्यंत पोहोचलाच नाही। यांचा भ्रष्टाचार असला तरी पहिले शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळायचे। 3 दिवसापासून मला सारखे फोन सुरू आहे। 2-4 शेतकरी बिचारे रडले, अबे जे काय संबंधित जे कोण असतात ते उपटायले का, फुकट पगार घ्यायले का, सरकारचा पगारीत पोट भरत नाही का, म्हणून या चोट्याचा गू खाऊन जगता का? अरे भंगार चारी बाजूनं पाण्यानं घेरलं होतं, आभाळ फाटलं होतं, त्याच्यात त्याला मुठभर पिकलं ते बी गोरबडता का बे? शेतकऱ्यावर अन्याय होत असताना सभापतींना वाचवायचं काम इथला लोकप्रतिनिधी करताय का? की तालुक्यात काय चालू माहितच नाही? वावरात जंगली डुकरं इकडे सरकारी। अबे एवढ्या तक्रारी आहे, तहसीलदार साहेब, SDM साहेब, AR ऑफिस, DDR ला, पणन संचालक पुणे ऑफिस, लातूर ऑफिस निवेदन देऊन हेलपाटे मारून कदरून शेतकऱ्यांनी काल गोदामाला टाळे ठोकाला भाग पाडलं। हे तुम्ही स्वतः पहिले करू शकला असते। कोण आहे ते अध्यक्ष सचिव बेड्या ठोका, त्याची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांचे चुकारे करा। शेतकऱ्याच्या मेहनतीचे पैसे त्याला येत्या 10 दिवसात मिळायलाच पाहिजे।